तर आज आपण बनवणार आहोत तुरीच्या डाळीचं फोडणीचं तिखट वरण। त्यासाठी कुकरमध्ये 2 पळी तेल टाकायचं आहे। त्यानंतर जिरे मोहरी टाकली, त्यानंतर कढीपत्ता टाकायचा, कांदा टाकायचा। कांदा चांगला परतल्यानंतर आपल्याला मिरची, लसूण, अद्रक आणि खोबऱ्याचं वाटण करून बारीक त्याच्यात टाकायचं आहे। त्यानंतर कांदा आणि टोमॅटोची पेस्ट करून टाकायची आहे, ती चांगली परतून घ्यायची आहे। ते सर्व चांगलं परतल्यानंतर आपल्याला इथे जगभरातले मसाले टाकायचे आहे, तुमच्याकडे जे असतील ते। त्यानंतर ते सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। टोमॅटो टाकायचा आहे, ते सर्व चांगलं मिक्स झाल्यानंतर गरम पाणी टाकायचं आहे, गार पाणी नाही टाकायचं आहे, वरणाची चव बिघडते। त्यानंतर आपल्याला ते सर्व चांगलं उकळून घ्यायचं आहे। मग थोडं त्याला उकळी आली की त्यानंतर त्याच्यात शिजवलेली तुरीची डाळ टाकायची आहे। त्यानंतर सर्व चांगलं मिक्स करायचं, चवीनुसार मीठ टाकायचं, थोडी वरून कोथिंबीर टाकायची आणि खोबरं किसून टाकलेलं आहे मी, थोडंसं गुळाचा तुकडा टाकायचा आणि एक उकळी काढायची। मस्त असं आपलं एकदम फोडणीचं वरण तिखट तयार आहे। तुम्ही पोळी किंवा डाळबट्टी सोबत पण हे खाऊ शकता, एकदम मस्त लागतं। रेसिपी आवडली असेल तर तेवढं जाता जाता सबस्क्राईब करा आणि कमेंट करा। धन्यवाद।